सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण या ठिकाणी 904वा श्री चक्रपाणी प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। श्री चक्रपाणी महाराज हे महानुभाव पंचकृष्णातले तिसरे अवतार म्हणून आपण त्यांना बघत असतो आणि अवतार परंपरेमध्ये या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण आहेत आणि तदनंतर श्री चक्रपाणी महाराजांनी माहूर या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंकडून तो जो काही उद्धरणाचा वारसा आहे तो पुढे सुरू ठेवला, ज्याला आपण शक्ती स्वीकार असं म्हणतो। परंतु शक्ती स्वीकार हे जे काही वाक्य आहे हे तुमच्या आमच्या समजुतीसाठी म्हणून ते बोलले गेलेलं आहे। वांचून जर का श्री चक्रपाणी महाराज हे परमेश्वराचेच अवतार आहेत, स्वरूप जर का त्या ठिकाणी आलेला आहे, उद्धरण प्रकरणामध्ये जो काही क्रम सांगितलेला आहे त्या पद्धतीने जर का परमेश्वर स्वरूपानेच त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे, तर त्यांना वेगळी परत काही शक्ती स्वीकारायची आवश्यकता नाही। कारण की परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते सांगतात की त्रियंच्या अवतारी ही ज्ञान स्वरूपता भंगिलीची नाही, म्हणजे ते सगळं काय आहे, फक्त एक ती परवानगी आहे किंवा एका भेटी अंती पुढच्या कार्याचा जो काही प्रवास आहे तो तिथून सुरू झालेला आहे। तसं आमच्या स्वामींचा जर का प्रवास बघितला तर ते बडोचमध्ये स्वामी आहेत तोपर्यंत कुठलंही कार्य स्वामींनी त्या ठिकाणी केलेलं नाही आहे किंवा तसं उद्धरणाशी संबंधित आम्हाला ते दिसत नाही। अर्थातच त्या ठिकाणी सुद्धा अनंत जीवांचा जो काही कर्मफळातनं मुक्तता जी आहे ती तर झालीच असेल, काही ना काही जीवाचं भलं परमेश्वर करतातच, ते त्यांचा वेळ वाया घालवत नाहीत। परंतु जसं तसं उद्धरण कार्य जे आपण जर का अधिकृत म्हणावं तर आमच्या श्रीप्रभूंच्या भेटी अंती तिथून स्वामींनी त्याची सुरुवात केलेली आहे। आणि श्री चक्रपाणी महाराजांनी माहूर या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंची भेट घेतलेली आहे। दोन्ही परमेश्वर अवतारच आहेत। 5 अवतार असल्यामुळे काय होतं, आपलं थोडं कन्फ्युजन वाढतं। अजून तर अनंत अवतारांची नावं आपल्याला माहिती नाही, फक्त अनंत अवतार आहेत एवढंच माहिती आहे। हे सगळी जर का नावं माहिती झाली तर आपण काय म्हणू, अनंत अवतार आहेत हे म्हणणं बरोबर आहे। 5 अवतार आहेत हे म्हणणं पण बरोबर आहे, पण अनंत परमेश्वर आहेत हे म्हणणं चुकीचं ठरतं। म्हणजे परमेश्वर हे एकच आहेत, त्यांचे अवतार वेगवेगळे आहेत, एकाच परमेश्वराचे वेगळे अवतार। असं एकच पदार्थ आहे, तुम्ही विविध पात्रांमध्ये तो वाढला, एकच भांडा आहे, एकच भाजी आहे आणि ते जे काही पदार्थ तुम्ही 5 पात्रांमध्ये तो विभागला तर भाजी एकच आहे, पदार्थ एकच आहे, परंतु त्याची विभागणी 5 झालेली आहे। तशा पद्धतीने परमेश्वर स्वरूप हे एकच आहे। देवता 81 कोटी 1.25 आहे, त्याच्यामध्ये माया एकच आहे, तसे परमेश्वर सुद्धा एकच आहेत। परंतु अवताराच्या माध्यमातून परमेश्वर एका वेळेला किती अवतार घेऊ शकतात, देवता एका वेळेला किती अवतार घेऊ शकतात, आपण घेऊ शकतो का तसं काही? आपण एका वेळेला एकाच ठिकाणी असू शकतो। आपल्याकडे जर काही सुविधा असती तर खूप बरं झालं असतं, म्हणजे एकाच दिवशी 4-5 कार्यक्रम असते तर आपल्यातलेच 5 विभाग करून एकाला लग्नाला पाठवलं असतं, एकाला निरोपणाला, एकाला नोकरीला पाठवून देता आलं असतं। पण आपल्याला ती सुविधा नाही आहे, कारण की जीव कसा आहे, स्वच्छ दीन रंक, जीवाकडे मुळातच काही नाही आहे। आपल्याकडे आत्ता पण जे आहे ते या कर्मफळाच्या माध्यमातून आपल्याकडे आहे। हे कर्मफळ एकदा सुटलं की जे आहे ते सगळं आपल्याकडनं काढून घेतलं जातं। जसं तुम्ही म्हटले प्रवासात आमची जागा खिडकीमध्ये आहे, आम्हाला चांगली सीट आहे, असं आहे तसं आहे, पण ती कुठपर्यंत आहे, त्या प्रवासापर्यंतच आहे। प्रवास संपला की ते सगळं तुमच्याकडनं हिरावलं जाणार आहे। तसं आत्ता आपल्याकडे जे पण काय आहे
त्याचा अहंकार कधी येणार नाही आपल्याला, जेव्हा आपल्याला कळेल की हे आपल्याकडनं काही वेळाने काढून घेतल्या जाणार आहे. काही वेळाने म्हणजे मेल्यानंतरची गोष्ट नाही चालू, ही इथलं इथेच. डॉक्टर म्हणतील की आता हे खाऊ नका तुम्ही बरं का, गोड खाऊ नका, संपलं तिथे, हिरावून घेतलं आपल्याकडनं. ते म्हणले तेलकट खाऊ नका आता, म्हटले की गादीवर झोपायचं नाही तुम्ही. म्हणजे एक एक गोष्ट इथेच हिरावणं सुरू झालेलं आहे आपल्याला. मृत्यूनंतरचा तर औपचारिकता ती गोष्ट वेगळीच आहे. आणि म्हणून आपल्याकडे या काही सुविधा नाही आहेत. आपण पाहता जीव ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये जीव कसा सांगितलेला आहे, असमर्थ सांगितलेला आहे. समर्थ नाही आहे जीव. जीवामध्ये कुठल्याही प्रकारची काही ताकद नाही, काही नाही. ताकद असती तर अनंत काळ तो जीव तमामध्ये तसंच पडून राहिला नसता, हालचाल सुद्धा नव्हती जीवाला. इतक्या प्रमाणामध्ये असमर्थ आहोत आपण. आणि म्हणून अशा या असमर्थ जीवांना ज्ञान माध्यमातनं किंवा परमेश्वराच्या दान माध्यमातनं सशक्त करून त्यांना समर्थ करण्याचं कार्य करण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. अर्थातच अव्यक्तातनं पण परमेश्वर देऊ शकतात. आपल्याकडे ते म्हटलेलं आहे की अव्यक्ती व्यापार नाही, म्हणजे परमेश्वराला व्यक्त व्हावं लागेल. माझ्या चिंतनातनं परमेश्वर अव्यक्तातनं सगळं करू शकतात, काही हरकत नाही. परंतु या ठिकाणी जीवाला परमेश्वर दिसले पाहिजेत. अशा काही गोष्टी आहेत की त्या समोर दिसल्याशिवाय काही नाही. तुम्ही साधा तांदूळ जरी घ्यायचा आहे तरी तुम्हाला तो समोर दिसला पाहिजे, कसा आहे, काय आहे वगैरे. तसं जो व्यक्ती आपल्याशी संवाद साधतो तो व्यक्ती दिसला पाहिजे. आम्हाला मामाजींनी सांगितलं निरूपण ऐकायचं आहे का, तर निरूपकाकडे तोंड असलं पाहिजे आपलं. तर त्याचा चेहरा आपल्याला दिसला पाहिजे, तरच ते निरूपण आपल्याला जसं तसं प्रभावतं. मला अनेक लोक ऐकतात, ते म्हणाले की प्रत्यक्ष तुम्हाला ऐकल्यानंतर एक वेगळा अनुभव असतो. म्हणजे हे काय आहे, प्रत्यक्ष समोर दिसणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. अर्थात परमेश्वर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सगळं काही करू शकतात परमेश्वर. हे परमेश्वराचं समर्थत्व आहे. परम ऐश्वर्य ज्यांच्याकडे आहे, असं ऐश्वर्य जगामध्ये कुणाकडेच नाही. जीवाकडे नाही, देवतेकडे नाही, प्रपंचाकडे नाही आहे. प्रत्येक पदार्थ जो आहे तुम्हाला समर्थ वाटला, समुद्र जर का तुम्हाला समर्थ वाटला, भरपूर पाणी, एवढं पाणी कुठंच नाही आहे, तर समर्थ कुठल्या, समुद्र सुद्धा कुठल्या तरी वळणावर तो असमर्थ ठरत असतो. एखादा जीव तुम्हाला श्रीमंत दिसतो आहे, भरपूर पैसा, समर्थ माणूस आहे, तो तुमच्यापेक्षा तुम्हाला समर्थ वाटत असेल, पण तो सगळ्यांपेक्षा समर्थ ठरत नाही. तो कुठेतरी असमर्थ आहे, कुठल्या तरी कारणामुळे, गोष्टीमुळे, कुठल्या तरी दुःखामुळे, कुठल्या तरी सुखापुढे तो असमर्थ ठरतो. देवतांचंही तसंच आहे. देवताही समर्थच आहेत, परंतु त्या स्वतःपुरत्या समर्थ आहेत. उच्च देवता आली की त्या असमर्थ ठरतात. आणि एखादा किती शिकलेला माणूस असो, पण त्याचा मॅनेजर आला तर त्याला शांत बसावं लागतं. त्या मॅनेजर किती मोठा असो, त्याचा मालक आला तर त्याला शांत बसावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी देवता ज्या आहेत, उच्च देवता आली की त्याला ती असमर्थ होते. अन्य व्यावृत्ती प्रकरणामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे. कुठेतरी वेदामध्ये पण हा विषय आलेला आहे, पण तर वेद कोणी वाचत नाही. जे वेदाला मानतात ते सुद्धा वेद वाचत नसल्यामुळे नेमकं वेदामध्ये विषय काय आहे हा लक्षात येत नाही. असं समर्थत्व ऐश्वर्य स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि हे चैतन्य माया जी आहे तिचं ऐश्वर्य सकळ देवतेंवर आहे. मग ती परमेश्वर झाली का ना, परमेश्वर नाही झाली, कारण की तिच्यावर सुद्धा एक ऐश्वर्य आहे, परमेश्वर स्वरूपाचं ऐश्वर्य आहे. परमेश्वरापेक्षा अजून कोणी श्रेष्ठ असतील ना, परमेश्वराच्या वरती म्हणजे परमेश्वरावर कुणाचं ऐश्वर्य नाही, म्हणून त्यांना परम ऐश्वर्य असं म्हणतात. परमेश्वर अशा पद्धतीने परमेश्वर हे संपूर्ण अर्थाने जर का बघितलं या जगामध्ये, जीव देवता प्रपंच परमेश्वरामध्ये, तर परमेश्वर परम ऐश्वर्य असल्यामुळे ते परम समर्थ आहेत.
तरी देखील त्यांना काय करावं लागतं की या पृथ्वी तलावर त्यांना अवतार घ्यावा लागतो, जीवाला दिसावं लागतं त्यांना. आधीच्या काळामध्ये स्वामींच्या सन्निधानातले जीव आहेत, मग ते भट्टोबास असोत, ऊर्ध्व टोकाचे नाही तर आध टोकाचे मार्तंड असोत, पण स्वामींच्या समोर असण्याचा काहीतरी धाक त्यांना होता. आपल्याला तसं आहे का धाक? म्हणजे परमेश्वर समोर असणं, परमेश्वर अवतार समोर असणं हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एरवी आपण रस्त्यावर बडबड करत येऊ, मंदिरात आलं की विशेष दिसले, आसन दिसलं की लगेच आपलं वागणं लगेच बदलतं, लगेच डोक्याला रुमाल, लगेच एकदम सात्विक शांत, आवाज कमी, बोलायचं नाही. आता काही लोक मंदिरात पण बोलत राहतात, बडबड करत राहतात, स्मरणगाठी पण चालते बोलते, ते लोक वेगळे आहेत थोडेसे. परंतु जे लोक असं अस्तित्व काहीतरी परमेश्वराचं दिसलं, चतुर्विध साधन आपल्याला का मानायचे आहेत? काही लोक म्हणाले चतुर्विध साधन देवाने सांगितलेलेच नाहीत, पण ते देवाचेच आहेत ना, ते आहे ना. आता एखादा विषय देवानी समजा त्यांच्या मुखातनं आपल्याला नसेल शब्द आला तो, परंतु ते आहेत तर परमेश्वराचेच ना सगळे. मग त्या ठिकाणी स्थानही परमेश्वराचंच आहे. त्यानंतर प्रसाद असेल तेही परमेश्वराचे संबंधित आहेत. एखादे वासनिक असले तेही आमच्या स्वामींच्या संबंधितच आहेत, आणि एखादे साधू असतील तेही स्वामींच्या संबंधितच आहे. एवढंच काय, तर स्वामींच्या काळात लीळाचरित्र होतं का? नव्हतं. मग ते लीळाचरित्राला मानतो की नाही आपण? स्वामींच्या काळात सूत्रपाठ नावाचा ग्रंथ नव्हता वेगळा असा, सूत्र होते पण ग्रंथ नव्हता, तरी त्या ग्रंथाला आम्ही मानतो. स्वामींच्या काळात स्मृतीचं स्थळ नावाचा ग्रंथ नव्हता, पण ते स्मृतीस्थळ नसणारच आहे, कारण की स्वामींच्या नंतरचा तो कालावधी आहे. ते स्मृतीस्थळ पण आपण मानतोच ना, आमच्या स्वामींच्या साधकांचं हे स्मृतीस्थळ आहे. सप्तक काव्य ग्रंथ आपण मानतो. का मानतो? कारण की त्या प्रत्येक गोष्टीला परमेश्वराचा कुठे ना कुठे स्पर्श झालेला आहे, आणि म्हणून ते मानतो आपण. आणि मग अशा पद्धतीने हे चतुर्विध साधन का मानायचे? कारण की त्या चतुर्विध साधनाच्या तुम्ही संपर्कात गेला की तुमच्यामध्ये आपोआप बदल होतो. हा ना, प्रसाद वर जर का तुमच्या हातामध्ये आले की लगेच तुम्ही सात्विक होऊन जाता, तुमच्यामध्ये विचारामध्ये बदल होऊन जातो, बोलायचं नाही. त्याच्यानंतर आपले केस नाही लागले पाहिजे, कितीतरी तुम्ही स्वतःमध्ये ती सुधारणा करून घेता. त्याच्यानंतर स्थानवंदन करायला गेले की लगेच आपल्यामध्ये थोडासा बदल होतो. तिथली लीळा आठवणे, स्मरण करणे, दंडवत घालणे इत्यादी विधींच्या संपर्कात आपण जातो. बघा, देवाच्या संपर्कात नाही गेलो आपण, पण देवाच्या साधनाच्या संपर्कात गेलो की आपल्यात बदल होतो, आणि म्हणून आपल्याला चतुर्विध साधन मान्य आहेत. वासनिकाच्या संपर्कात गेलो, साधूंच्या संपर्कात गेलो तर स्वामींनी तर स्पष्ट सांगितलं, एकमेका भेटल्या परमेश्वर भेटल्यासारखं होऊ शकतं. जर का तुम्ही तशी भेट घेतली तर, तुम्ही भेटल्यानंतर एकमेकांची निंदा केली तर मग अवघड आहे. मग परमेश्वराची पण भेट नाही होणार आणि देवतेची पण भेट होणार नाही. होईल ती वेगळ्या पद्धतीने होईल, नरकामध्ये. जलद्रूप, स्थावर वगैरे याच्यामध्ये जाऊ आपण, किंवा नरक फळात जाऊ अजून कुठेतरी. मग त्या ठिकाणी आपल्याला एकमेकांना भेटायचं आहे तर आपल्या एकमेकांचा ज्ञानस्तर वाढला पाहिजे. व्यापारी वर्ग असतात ना, ते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांचा लाभ करून घेतात. तो कच्चा माल त्याच्याकडनं घेतो, म्हणजे ज्याच्याकडनं त्यांनी साहित्य घेतलं त्याचा लाभ झाला, आणि याला ते साहित्य मिळालं ह्याचाही लाभ झालेला आहे, कारण हे दुप्पट भावामध्ये तो विकणार आहे, दोघांचाही लाभ होतो. व्यापारी वर्ग भेटल्यानंतर असा लाभ होतो. निंदा करणारे जर का दोन लोक भेटले तर काय होतं? दोघांकडे त्यांच्याकडे काय चुकले आहे, त्यांच्याकडे काय चुकले ते एकमेकांना शेअर करतात. मग त्यांचं एकमेकांचं ते ज्ञान वाढतं. ज्ञान वाढतं, नक्कीच वाढतं. परंतु आपल्याला काय बघायचं, ते ज्ञान आमच्या लाभदायक आहे का हे सगळ्यात पहिले बघायचं. तुम्हाला वाढायला आता पंक्तीला येतात ना, तर तुम्ही हे बघता की ते वाढायचं जे साहित्य ते आणलंय त्यांनी, पदार्थ, तो आपल्याला घ्यायचा आहे का, तो आपल्या उपयोगाचा आहे का,
का ते नुकसान करणारं आहे, किती घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, हे सगळं तुम्ही ठरवता आणि मगच तो पदार्थ घेता. म्हणजे इथे आपल्याला जेही ज्ञान मिळतं, हे जे काही प्रपंच जो आहे, हे जग जे आहे ना, या जगामध्ये तुम्ही कुठेही जाल तर तुम्हाला एक नवीन ज्ञान मिळणार, कुठलं तरी एक ज्ञान नवीन मिळतं, है ना. कळतं ना तुम्हाला पुढे खड्डा आहे म्हणजे काय झालं, तुम्हाला ज्ञान मिळालं. असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला ज्ञान मिळतंच, अशी कुठलीच जागा नाही. चांगल्या जागेत जा, वाईट जागेत जा, कुठेही जा, तुम्हाला ज्ञान मिळतं. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की हे ज्ञान माझ्या किती उपयोगाचं आहे, त्या अनुसार हे ज्ञान घ्यायचं की नाही घ्यायचं ते आपण ठरवायचं असतं. आपण ब्रह्मविद्या ज्ञान सोडून बाकी सगळे ज्ञान घेतो आपण, ते सगळे आपल्याला फायद्याचे वाटतात. आणि मुळात फायद्याचं काय आहे तर ब्रह्मविद्या ज्ञान हेच फायद्याचं आहे. कोणी सांगितलं आम्हाला? स्वामींनी सांगितलं की ब्रह्मविद्या परमेश्वराचे ज्ञान ते मोचक आहे, बाकी जीव देवता प्रपंचाचे ज्ञान हे असू द्या पण ते मोचक नाही, हे लक्षात ठेवा. जसं ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी गोड पदार्थ राखून ठेवावेत, पण खायचे त्याच्या उपयोगाचे नाहीत. फक्त तो ठेवू शकतो सोबत, पण ते त्याच्या ते खाण्याच्या उपयोगाचे नाहीत ते. तसं तुमच्याकडे काही ज्ञान असेल, येतंय वगैरे, तर ते येऊ द्या, परंतु ते तुमच्या उपयोगाचं नाही हे मात्र बिंबवायला पाहिजे आपण. आणि त्या अनुसार परमेश्वराला हे ज्ञान देण्यासाठी या पृथ्वीवर यावं लागतं. आणि जर का ते त्यांनी स्वतःहून येऊन नाही दिलं तर काय आहे की जीव जो आहे, आता आपल्याला जरी स्वतःहून देवाने ज्ञान नाही दिलं आत्ता, परंतु आपल्याला हे माहिती आहे की 800 वर्षा पहिले, 850 वर्षा पहिले बटोबास वगैरे यांना ते निरूपण देवाने केलेलं आहे. म्हणजे कुणीतरी अवतरलेलं होतं. बोध झाल्यानंतर ते परमेश्वर आहेत ह्याची जाणीव आपल्याला होते. ज्ञान झाल्यानंतर तो बोध जो आहे तो दृढवला जातो आणि परमेश्वराची जी प्रतीती आहे, प्रचितीची आहे, ती आपल्याला येत जाते. तसा तो भाव आपला बसतो. जसं परमेश्वरावर आपली श्रद्धा आहे, याचं कारण ते आहे की परमेश्वर अवतरलेले आहेत, याचं आपल्याला लेखी पुरावा आहे. आणि प्रत्यक्ष देखील पुरावा स्थानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे आपल्या मना अंतकरणात असलेली प्रचिती, हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. तुम्हाला तो बोध होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून श्री चक्रपाणी महाराजांनी काय केलेलं आहे की अवतार घेतलेला आहे. पंच अवतारांमध्ये असं म्हटलं जातं की सृष्टीमध्ये 5च अवतार मुख्य आहेत, म्हणून अनंत अवतारांची नावं आलेली नाहीत, या 5 अवतारांची नावं आलेली आहेत. आणि त्यामध्ये श्री चक्रपाणी महाराजांनी जे काही शक्ती स्वीकार केलेला आहे किंवा अवतार घेतलेला आहे, अवतार त्यांनी कुठे घेतलेला आहे? माहूरला की कुठे? मग नक्की का? कुठे अवतार घेतला? फलटणला अवतार घेतलेला आहे. आणि फलटण हे जे काही ठिकाण आहे, या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराज अवतार घेतात. त्यांचं जे काही अवतार कार्य आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. काही लोक असं म्हणतात बरं का, त्यांनी तोपर्यंत शक्ती स्वीकार केलेला नाही. म्हणजे सुरुवातीचा विषय मी का सांगितला त्याचं उत्तर इथे येतं. काही लोक म्हणतात फलटणची स्थानं वंदनीय नाहीत, कारण की तोपर्यंत श्री चक्रपाणी महाराजांनी शक्तीचा स्वीकार केलेला नव्हता. तो फलटण सोडल्यानंतर, माहूरला गेल्यानंतर तो स्वीकार केलेला आहे. म्हणून ही स्थानं काही लोक असं म्हणतात, सगळे नाही. 99% लोक फलटणची स्थान वंदन करतात. 1% कोणीतरी असतील तर ते बोलतात तसं. आणि म्हणून मी मगाशी जे सांगितलं की परमेश्वर अवतार घेतात तेव्हा परमेश्वराचं स्वरूप तिथे येतं. त्या स्वरूपाला वेगळं काही स्वीकारायची गरज नाही. मी एक उदाहरण देतो की पाण्याला ओलावा स्वीकारावा लागतो का कुठून? हे पाणी कोरडं आहे, याला ओलं करा बरं, असतं का असं काही? नाही. ते गोड आहे, मुळात गोड आहे. कारल्याला कडूपणा कुठून स्वीकारावा लागतो का? भाजी बनवताना मग कडू काहीतरी मसाला टाकता का तुम्ही त्याच्यात? मुळात कडू आहे, त्याला वेगळं
कडू पण कुठून स्वीकारायची गरज नाही. हे साधारण पदार्थांची नावं सांगितलेली आहेत मी. एखाद्या माणसाचा मूळ स्वभाव रजतमसत्व असो, त्याला ते वेगळं स्वीकारावं नाही लागत कुठून, तर ते मुळातच त्याच्याकडे असतंच असतं. तुमचं रक्त ज्या गटाचं आहे ते स्वीकारावं लागतं का कुठून? ते मुळातच आहे आणि त्याच्यात कुठला बदल होणार नाहीये. तसं परमेश्वराचं स्वरूप ते मुळातच ज्ञानमय वगैरे सगळं असल्यामुळे त्यांना वेगळं काही स्वीकारायची गरज नाही. पण तुम्हाला आम्हाला समजावं म्हणून ती गुरु परंपरा दाखवलेली आहे. तुम्हाला आमच्या लक्षात यावं म्हणून ती शिष्य परंपरा दाखवलेली आहे. आणि त्या पद्धतीने स्वामींनी तो अदब श्री प्रभूंच्या समोर पण ठेवण्याचं त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. कशा प्रकारे गुरूंच्या समोर राहायचं वगैरे वगैरे इत्यादी गोष्टी त्यामध्ये दाखवलेल्या आहेत. आणि म्हणून हे सगळं ज्ञान देण्यासाठी म्हणून परमेश्वर अवतार घेतात. आणि आपल्याकडे जर का ज्ञान असेल तर आपल्याला कुठल्याच प्रकारच्या शंका ज्या आहेत त्या राहत नाहीत. किंवा शंका निर्माण जरी झाल्या तरी आपल्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्याच माध्यमातून आपल्याकडनंच त्याचं निरसन होतं. तुमच्या घरात फक्त वस्तू पाहिजे आणि तुम्हाला ती भेटत नाही, मग तुम्ही काय करता? मग तुमच्या घरात वस्तू आहे आणि ती भेटत नाही, मग काय करता तुम्ही? शोधतो. मग शोधल्यावर काय होतं? सापडतं की नाही सापडतं? सापडतंच. नाही सापडलं तर ते म्हणतात डाव्या हाताने कुठेतरी वस्तू ठेवली असेल असं म्हटलं जातं. तर हे समजा एक याच्यामध्ये आलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे की वस्तू जर का नसेलच आणि मग किती शोधली तर काय होईल? आणि जर का वस्तू नसेल आपल्याकडे तर काय होईल? किती शोधा ती भेटणार नाही. तसं ज्ञान आपल्याकडे जर का असेल आणि मग शंका निर्माण झाली, ज्ञानियाला शंका नसतात अशातला भाग नाही. शंका ज्ञानियाला पण येतात आणि ज्ञानियाला ज्या शंका येतात त्या परिपक्व शंका असतात. शंकेमध्ये पण प्रकार झाले. आता तुम्हाला असं प्रत्येक वेळी काहीतरी वेगवेगळं ऐकायला मिळतं. शंकेमध्ये सुद्धा परिपक्व शंका असते आणि अपरिपक्व शंका असते. तर ज्ञानाच्या माध्यमातून जी शंका येईल ती परिपक्व शंका असणार आहे आणि अज्ञानाच्या माध्यमातून जी येणार ती अपरिपक्व. कशी? कारण की तुम्हाला ते भरपूर त्यांना विस्तारपूर्वक समजावावं लागेल. अज्ञानाकडनं शंका आली असेल तर. आणि ज्ञानियाकडनं जर का शंका आली असेल तर तुम्हाला जास्त बोलावं नाही लागणार. थोडक्यात त्यांना जर का सांगितलं तुम्हाला अशा अशा देवता माहिती आहेत, हे माहिती आहे का, ते माहिती आहे का, हे जर का तुमच्या लक्षात आलं, कारण की ज्ञानियाला सांगता, ज्ञानियाकडनं जर का शंका आली तर त्यांना जास्त नाही सांगावं लागत. मग त्यांना भट्टोबासांनी जर का शंका केली तर जास्त सांगावं लागत नव्हतं. थोडक्यात जरी सांगितलं स्वामींनी, त्याच्याही पेक्षा माहीम भट्टांनी जर का शंका केली तर अजून कमी बोलावं लागत होतं स्वामींना. हे नशीब की सगळं शास्त्र माहीम भट्टांच्या माध्यमातून नाही आलं आपल्याकडे. काही म्हणजे बहुतांशी प्रश्न महादाईसांनी विचारलं बरं झालं, भट्टोबासांनी विचारलं बरं झालं. सगळेच माहीम भट्टांनी विचारलं असतं तर त्यांचा प्रश्न स्वामींचं वचन बस विषय संपला. पण त्याच्यातली गहनता आहे. महादाईसांना स्वामींनी जे काही उत्तर दिलं त्याच्यावर परत प्रश्न, त्याच्यावर परत उत्तर, परत प्रश्न, त्याच्यामुळे तो विषय मोकळा झाला. परंतु माहीम भट्टांची प्रज्ञा वेगळी होती. स्वामी म्हणतात जया तया अर्थ ऐताची असे. सगळ्याच कुठलाही विषय काढा तयारच आहेत ऐकण्यासाठी. म्हणून त्यांच्यासमोर जास्त बोलावं लागत नव्हतं. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की ज्ञानियाकडनं आलेली शंका जी असते ती परिपक्व असते त्याच्यासाठी तरी. आणि मग त्यांना ते समजवायला सोपं जातं ती गोष्ट, तो विषय वगैरे. आणि म्हणून आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे. मग तुमच्याकडे काही 100% ज्ञान येईल का लगेच? माझ्याकडे 100% ज्ञान आलं का? नाही. असं 100% वगैरे काही नसतं. आपण कुठलंही कार्य करो, चांगलं वाईट ते 100% होत नसतं. ते काहीतरी टक्के त्याच्यामध्ये कमी वगैरे असतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? आपला एक ज्ञान स्तर आहे. आमच्या स्वामींनी थोडं सोपं करून सांगितलेलं आहे. ते म्हणतात देवा आम्हाला काहीतरी ज्ञान सांगा. ते म्हणतात तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे आम्हाला काही माहिती नाही. मग ते म्हणाले जीव जाना, हो. देवता जाना, हो. परमेश्वर प्रपंच जाना,
हो, या परते आणि काही जाणणे असे, या परता अजून काय जाणून घ्यायचं, याच्या वेगळं काही ज्ञान नाही. आता जीवाचं ज्ञान घ्यायचं तर आपल्याला जीवाचं ज्ञान घ्यायची गरज नाही. आपण कसे आहोत हे एकदा लिहून काढा. खरं हा, लोकांना जे सांगायचं आहे ते त्याच्यात लिहायचं नाही. आपण मुळातच कसे आहोत, आपल्याला कोणाला चांगलं झालेलं बघवत नाही, किंवा मनामध्ये आपली जळजळ असते. तेलकट खाल्ल्यावर होते ती वेगळी जळजळ, पण कुणाचं चांगलं बघितलं की जळजळ होते आपल्याला. विविध गोष्टी आहेत डोक्यामध्ये आपल्या. इतकं वाईटपणाने भरलं, जेवढे जास्त आजार तेवढा वाईटपणा आपल्यात जास्त आहे असं धरून चालायचं. वटोबासांना किती आजार होते? काहीच आजार नव्हते त्यांना, फक्त उष्णतेचा त्रास होता, तो मूळ प्रकृतीचा होता त्यांचा. बाईसांना कुठला आजार होता? तुम्ही जेवढं स्वच्छ राहणार, कसं, आम्ही कपड्यांनी स्वच्छ राहतो, आम्ही शरीराने स्वच्छ राहतो, है ना. आम्ही अंतःकरणाने जेव्हा स्वच्छ राहू तर आपलं जीवस्वरूप स्वच्छ होईल बरं का. जीवस्वरूप स्वच्छ करण्यासाठी अंतःकरण स्वच्छ आधी ठेवावं लागतं, आणि अंतःकरण स्वच्छ झाल्याशिवाय परमेश्वर हृदयगाम्य होत नाहीत, आणि परमेश्वर हृदयगाम्य झाल्याशिवाय जीवस्वरूपाची शुद्धता त्याच्यामध्ये दडलेली ती होत नाही. जोपर्यंत परमेश्वर हृदयगाम्य होत नाही तोपर्यंत जीवस्वरूपाची शुद्धता होणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला वेगळं स्वतःची जाणीव करून घ्यायची नाही. तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरकडे गेलं ना की ते तुमची कुंडली काढतात, तुम्ही ज्योतिषाकडे काढता ती कुंडली वेगळी. ही जी कुंडली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की आपल्या मागच्या किती पिढ्यांना कुठला त्रास होता, कुठला आजार होता, वगैरे वगैरे. आणि तोच आपल्याला वारसा हक्काने तो पण मिळालेला आहे. नुसतंच प्रॉपर्टी मिळत नाही वारसा हक्काने, आजार पण मिळतात, स्वभाव पण मिळतात. आणि हे सगळे आजार आणि स्वभाव जर का तुम्हाला शून्य करायचे असतील तर तुम्हाला ब्रह्मविद्या शास्त्राचं आचरण, ब्रह्मविद्या शास्त्र नव्हे, काय सांगितलं मी, ब्रह्मविद्या शास्त्राचं आचरण करावं लागतं. तर त्या दोषांची शून्यता होईल, त्या आजारांची शून्यता होईल, आणि जीव स्वरूप जे आहे ती शुद्धता त्याच्यामध्ये वाढत जाणार आहे. आणि तुम्ही नुसतं म्हटलं की नुसतं ज्ञान घेऊ आम्ही, तर मात्र परत दोष वाढेल. लक्षात घ्या, काय होईल, ज्ञानाने दोष वाढतो असं माझं म्हणणं आहे. का बरं? जोपर्यंत ज्ञान ज्ञानच आहे, त्याला आचरणाचं स्वरूप येत नाही, तोपर्यंत ते घातक आहे. नुसतं पीठ आहे, नुसतं पीठ खाणं कसं आहे, घातक आहे की चांगलं आहे? थोडं घातक आहे एक प्रकारे. पण त्याचं काय करावं लागेल, ते आचरणात आणावं लागेल, ते लाटावं लागेल, त्याच्यानंतर ते शेकावं लागेल वगैरे, मग ते खाण्यायोग्य होतं. मग ते आम्हाला घातक नाही. कडधान्य नुसतंच खा तर ते घातक ठरेल, परंतु ते जर का तयार करून जर का खाल्लं तर ते घातक ठरत नाही. तीच गोष्ट आहे, पदार्थ तोच आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला विनम्रता आणावी लागते. तेव्हा जाऊन गव्हामध्ये विनम्रता येते, आणि ती विनम्रता आल्याशिवाय तुम्ही ते खाऊ नाही शकत कुठलाही पदार्थ. तशा पद्धतीने ज्ञान नाही तरी आपण जरटच आहोत दोषाने, आणि ज्ञान झाल्यानंतर पण आपण तसेच आहोत. हे कधी आपल्यामध्ये बदल कधी होणार, जेव्हा ज्ञानाचं आचरण सुरू होईल तेव्हा तुमच्यामध्ये आमच्यामध्ये खऱ्या अर्थाने विनम्रता यायला लागेल. ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला हे कळतं की आम्ही किती अस्वच्छ आहोत. कधी कळतं तुम्हाला? जेव्हा तुमच्यापेक्षा स्वच्छ कपडे घातलेला माणूस येतो तेव्हा तुम्हाला कळतं की आपले कपडे मळके आहेत. तोपर्यंत आपल्याला ते वाटत नसतं. आपल्यापेक्षा चांगली व्यक्ती जेव्हा समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं आपण सुंदर आहोत, किंवा आपल्यापेक्षा चांगलं बोलणारं कोणी येत नाही तोपर्यंत असं वाटतं की माझ्यासारखं कोणीच बोलत नाही. म्हणजे हे सगळे अहंकार कुठे तुटतात? आपल्यापेक्षा कोणीतरी चांगलं व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित झालं, आपल्यापेक्षा चांगलं कार्य करणारे कोणी जर का उपस्थित झाले तर आपल्याला आपल्यातली अशुद्धता कळते. नाहीतर तोपर्यंत आपण अहंकारामध्ये असतो. ज्ञान हे कार्य करतं. म्हणून आमचे स्वामी काय सांगतात की तुम्हाला ज्ञात आणि विरक्त व्यक्तीचा संपर्क असला पाहिजे. नुसतं ज्ञान असून चालणार नाही, कारण की स्वामींनीच सांगितलं
मग ब्रह्मविद्या सुद्धा एकाला अमोचक ठरते बरं का. ब्रह्मविद्याच मोचक आहे, परंतु ब्रह्मविद्या पण अमोचक का ठरते? कारण की आचरण नसेल, ती कार्यरूपामध्ये जर का नसेल तर मग ती आमच्यासाठी अमोचक ठरू शकते. आणि म्हणून परमेश्वराचं कुठलंही जे काही साधन आम्हाला मिळालेलं आहे त्यांचा उपयोग घ्या. एकमेका भेटल्या, उपयोग घ्या त्यांचा, ज्ञान काढा त्यांच्याकडनं, तर ईश्वर भेटीचा योग आहे. हेतीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे, नुसतंच कपाळाने टेकवायचं आहे, वंदन करायला सांगितलेलं आहे. परमेश्वर भज्य संबंध वंदे, विधीपूर्वक वंदन केलं, उपयोग घ्या, त्या प्रसादाचा उपयोग घ्या, स्थानाचा उपयोग घ्या. नुसतंच कपाळ टेकून यायचं नाही आहे आम्हाला. असं हे कधी कळेल आम्हाला? तर ज्ञान असल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाकडे ज्ञान हे असणं तेवढंच आवश्यक आहे. आणि ते ज्ञान देण्यासाठीच परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. आमच्या स्वामींचा तर अवतार अजून कसा आहे? उद्धरणासाठी म्हणूनच आहे. हे कोणाचं ऐकत नाहीत. आमच्या शाळेमध्ये आमचे पीटीचे सर होते, ते मुलांचा जास्त गोंधळ वगैरे असेल वगैरे तर त्या पीटीच्या सरांना वर्गात पाठवून द्यायचे. मग ते आले की सगळे चिडीत चूप होऊन जायचे. बाकीच्यांना कोणाला मुलं ऐकायचे नाही ऐकायचे असं व्हायचं, पण ते दिसले की खूप म्हणजे सगळे मुलं शांत, आपोआप शांत बसायचे. हे काय आहे की उद्धरण होतच नाहीये जीवाचं, ऐकत नाहीये कुणाचं. मग आमच्या स्वामींचा अवतार झाला. आणि तोही अवतार कसा आहे? ज्ञान देण्यासाठीच अवतार झालेला आहे. आमचे स्वामी ज्यांनाही भेटतात त्यांना ज्ञान देतात. परमेश्वर अवतार आता व्यापकपणे बघूया. परमेश्वर अवतार कुणालाही भेटतात तर त्यांना ते ज्ञानच देतात, अज्ञान करत नाहीत, अज्ञान ठेवत नाहीत. त्यांच्या परीने, म्हणजे त्या ज्ञान घेणाऱ्याची स्तर किती आहे, त्याचा अधिकार किती आहे, त्याची समज किती आहे, त्या पद्धतीने त्याला तेवढ्या शब्दांमध्ये तेवढं ज्ञान परमेश्वर देतात. माहिमभट्ट असतील तर सरळ पूर्वी प्रकरण सांगून मोकळे होतील स्वामी. पण अजून कोणी असतील तर त्यांना टप्प्याटप्प्याने स्वामी सांगतील. म्हणजे अशा पद्धतीने परमेश्वराचे अवतार यासाठी होतात. परमेश्वराचे अवतार कशासाठी होतात? त्यांचा अवतार दिन आपण साजरा करावा वगैरे, पंगत वगैरे जेवायची, स्मरण त्या दिवशी करायचं नाही, यासाठी अवतार आहेत का? नाही. म्हणजे हे मागे पण मी सांगितलेलं आहे. अवतार कशासाठी होतात याचं एक गणित आपण जर का बघितलं तर त्या दिवशी मग आपल्याला नेमकं करायचं काय आहे हे आपोआपच कळतं. फक्त आज अवतार दिन आहे म्हणून तो एक, आज सगळ्या आरत्या चक्रपाणी महाराजांच्या भजनं त्यांचेच, विशेषाला स्नान त्यांच्याच वगैरे वगैरे, हे जे काय आहे आपण करत असतो. एक खूप वेळा असं वाटते की तो फॉर्मॅलिटी आपण करतो काहीतरी, परंतु तसं नाही आहे. हे ज्ञान जे आहे हे आम्हाला कुठपर्यंत सोबत आहे? जो जन्मक्षेपी, ज्ञानाच्याच माध्यमातून जन्मक्षेपायचा आणि ज्ञानाचं आचरण करत करतच तो जन्मक्षेपायचा आहे. तर ज्यांनी ज्यांनी अवतार घेतलेला आहे, म्हणजे परमेश्वराने अवतार घेतलेला आहे, तर ते परमेश्वर भेटण्याचं माध्यम ते आहे. आजच्या दिवशी आम्हाला ती शंका निर्माण झाली पाहिजे की चक्रपाणी महाराज हे आम्हाला कधी भेटतील? त्यांच्या लीळेंमध्ये अनेकांना ते भेटलेले आहेत. हां, म्हणजे माहूरला जेव्हा गेले तेव्हा सगळे लोक सोबत होते. तो पौहा निघाला आणि त्या पौहा म्हणजे काय? एक यात्रा, पदयात्रा. त्या काळामध्ये पदयात्रा जास्त निघायच्या. आणि दुसरी यात्रा असेल तर ती बैलगाडी यात्रा होती. याच्या वेगळे असे काही साधन सामान्य लोकांकडे नव्हते. आणि मग ती पदयात्रा निघालेली आहे आणि त्या माहूरच्या त्या चढणीवर श्री स्वामी चाललेले आहेत चक्रपाणी महाराज. आणि तेवढ्यामध्ये त्या जाळीतनं काय आलेलं आहे? व्याघ्र वेशामध्ये श्री दत्तात्रय प्रभू आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना शक्ती जे काय आहे, जे आपण म्हणतो शक्ती स्वीकार केला, शक्ती प्रदान केली वगैरे, ती क्रिया त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. आता याच्यामध्ये काय झालं की सोबतचे जे लोक होते त्यांची परिस्थिती काय आहे? आता ही परिस्थिती तर आपल्याला कळाली. आपले खूप लोक स्वप्नात जरी वाघ दिसले तरी ते म्हणतात मला व्याघ्र वेशात दत्तात्रय प्रभूंनी भेट दिली, असं लोक म्हणतात बरं का.
स्वामींनी एक वचन सांगून ठेवलं, अज्ञानाचे नि प्रसाद्यान जन सुखिया होनी असे. सगळ्याच जगामध्ये कोणी सुखी असेल तर अज्ञान माणूस सगळ्यात जास्त सुखी आहे. ज्ञानी माणसाचं अवघड आहे. तुम्हाला जर का कळालं की बाबा उद्या वादळ येणार आहे, ज्ञानी माणूस आजपासून टेन्शन मध्ये असतो. अज्ञानी ज्याला माहितीच नाहीये तो आरामात असतो, तो पूर्ण दिवस आनंदात जातो त्याच्या. आणि अज्ञान असणं हे कधी कधी चांगलं असतं असं वाटायला लागतं, परंतु ते अज्ञान कायमस्वरूपी असणं हे वाईट आहे, ते घातकच आहे. आपण सुखी होऊन असतो, परंतु ते अज्ञान आपल्याला सुख देणारं नसतं. म्हणून नेहमी ज्ञानच आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता त्या ठिकाणी कधी कधी असं होतं की तिकडे वाघ येऊन गेला, म्हणजे ते काही लोक म्हणतात तिथे अजून दत्तात्रय प्रभू येतात. म्हणजे कसं नाही, तिथे वाघ येतो. हा मग वाघ आहे म्हणजे दत्तात्रय प्रभू आहे असं नाही. ते त्या काळामध्ये फक्त ते दर्शन दिलेलं आहे आणि तो व्याघ्र वेश हा माझ्या हिशोबाने माझ्या चिंतनाने बाकीच्या लोकांना व्याघ्र दिसले ते है ना. आता आपण काळा चष्मा घातला असेल तर इथलं सगळं दृश्य कसं दिसेल, काळं काळच दिसणार आहे. तसं त्या लोकांना तिथे व्याघ्र दिसलेले आहेत. वांचून श्री दत्तात्रय प्रभू जे आहेत ते मनुष्य वेशामध्येच आलेले आहेत. दिसणाऱ्यांना ते व्याघ्र वेशात दिसले. पुढचे लोक पुढे पळाले, मागचे लोक मागे पळालेले आहेत. आपण ज्या दृष्टीने आहोत त्या दृष्टीचं सगळं आपल्याला दिसतं. आणि म्हणून अज्ञान नसावं, ज्ञानच असलं तर खूपशा गोष्टींचा खुलासा आपला त्याच्यामध्ये होत असतो. आणि म्हणून इथे काय झालेलं आहे की जी लोक आहेत सोबतची, ती सोबतची लोक जे आहेत ते तुम्हाला कधी सोडून जातील सांगता येत नाही. वाघ म्हणजे काय, संकट. आणि लोक कधी सोडून जातात, संकटामध्ये कोणी नसतं तुमच्यासोबत. आणि मुळातच माझं मत असं आहे की संकटात आपल्यासोबत कोणी नसलंच पाहिजे. तुम्हाला वाटतं की नाही हा पाहिजे तो पाहिजे, मी एवढा आजारी पडलो, मी असं झालं, मी ॲडमिट होतो तरी कोणी बघायला नाही आलं. संकटात आपल्याला सगळे लोक पाहिजे असतात. आणि अख्ख्या जगामध्ये इतिहासामध्ये असंच आहे की संकट काळी तुमच्यासोबत कोणीही नसतं. हा विषय आपल्या लक्षात येत नाही का कधीच? लक्षात आलं पाहिजे, आज तरी लक्षात आलं पाहिजे की संकट काळी तुमच्यासोबत कोणी नसणार आणि कुणी नसलंच पाहिजे. त्याच वेळेला तुम्हाला कोण आठवणार, परमेश्वर तेव्हाच आठवणार. सगळे असताना देव आठवतात का कधी? कुणी नसलं की देव आठवतात बरोबर. आणि म्हणून तो वेळ जो आहे, आमच्या सादाईसांच्या आईंना ताप आला, सादाईसांना स्वामी म्हणतात तुम्ही भिक्षेला जा, तुमच्या आईंची काळजी आम्ही घेऊ. काय आहे, विधी सोडू नका, तुमच्यामुळे जे काम अडणार आहे. मी तर ते वाक्य नेहमी म्हणतो. आपण देवाच्या समोर, मी मागे पण सांगितलं, दोन आहेत, व्यवहार आणि अध्यात्म दोन्ही आलं तर आपण नेहमी व्यवहार निवडतो. आम्हाला अमक्या ठिकाणी जायचं, तमक्या ठिकाणी जायचं वगैरे वगैरे. पण जर का तुम्ही ज्ञानाला किंवा अध्यात्माला जर का कल दिला तर तुमच्यामुळे जे काम अडणार आहे ते परमेश्वर करून घेतात. सादाईसांच्या आईची काळजी स्वतः स्वामी घेतात. भेटायला जातात स्वामी. आपल्याला माणसं भेटायला येत नाही, त्यांच्या आईंना कोण भेटायला गेलं, स्वामी भेटायला गेले. आणि त्या ठिकाणी त्या म्हणतात की मला जर का स्वामी भेटायला येणार असतील आजारपणामध्ये तर मला असा ताप जन्मोजन्मी यावा. अर्थात आपण तसं मागायचं नाही बरं का. आपल्याला जन्मोजन्मी नको पाहिजे, आपल्याला एकच जन्मामध्ये आटोपायचा आहे. परंतु तरी देखील विचार किती सात्विक आहे, चांगला आहे की मला नेहमी ताप आला तरी चालेल, कारण त्या तापामध्ये देव भेटायला येतात. एखादा व्यक्ती म्हणत असेल की ठीक, काय हरकत नाही, माझ्यावर संकट आलं. आता आपण आजारपणाचा विषय नाही घेते, आपण संकटाचा विषय घेतोय की संकट आल्यानंतर सगळेजण मला टाळतात, माझा कोणी फोन उचलत नाही, मला कोणी भेटायला येत नाही, कारण हा संकटात आहे, हा पैसे मागेल, काय मागेल. मग त्यावेळेची जी हे आहे वातावरण, त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एकटेच पडता आणि एकट्यामध्ये तुमचं स्मरण मात्र उत्तम प्रकारचं होतं, देवाला आठवणं उत्तम प्रकारचं होतं. आणि तुमचं जे कर्मनाश होतात हे काही फुकट दुःख वगैरे काही नाही आहे. दुःख तुमचं जे मिळतं, संकट जे येतं, ह्याच्यात सगळे तुमचे कर्म नासून जातात है ना. तुमच्याकडे तुम्ही कर्जबाजारी येत आणि पैसे आले, तुम्ही काय करता, काय करता, लगेच ज्यांची देणी आहेत त्यांची पटकन आठवण, तुम्हाला बरं वाटतं की नाही.
म्हणजे ते जे काही पैसे आले ते कर्ज फेडण्यासाठी आलेलं आहे. हे संकट जे येतं हे कर्म फेडण्यासाठी म्हणून येत असतं. आणि म्हणून या संकटांचं खूप काही काय बोलतात ना त्याला, आपण खूप नवलाई करतो किंवा सगळ्यांना सांगत सुटतो वगैरे. एवढं काही मोठा त्याला करू नका. त्या संकटाला तुमच्यापुरतंच ठेवा आणि तुमच्यामध्येच त्याला संपवून टाका. त्या संकटाला संपवा. आपण काय करतो, संकटामध्ये स्वतःला संपवून टाकतो, स्वतःचे विचार संपवून टाकतो, स्वतःचा आचार, देवधर्म, आपली नीतिमत्ता सुद्धा. लोक वाईट कधी वागतात, चोरी कधी करतात जेव्हा संकट येतं तेव्हा. असं पण काही घटना घडतात. तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला स्वतःला शुद्ध करायचं आहे. आणि शुद्ध करण्याचा प्रवास हा ज्ञानापासून सुरुवात होतो. तुम्ही जोपर्यंत ज्ञान घेत नाही तोपर्यंत तुम्हाला अंतःकरण शुद्ध कसं करायचं आहे, तुम्हाला तुमचं आचरण शुद्ध कसं करायचं आहे, तुम्हाला तुमचे जे काही विचार आहेत किंवा तुमचा जो काही सगळं जे काही वर्तन आहे ते कसं शुद्ध करायचं आहे, हे सगळं ज्ञानामध्ये सांगितलंय. त्यासाठी वेगळं काही कुठे जायची आवश्यकता नाही. ते ज्ञान तुमच्याकडे पाहिजे आहे ना. आपल्याकडे अलीकडे मोबाईल आहे. काही विचारलं, आता हे तरुण पोरं असतात ना, आम्ही विचारतो की हे काय असेल बरं, हे लगेच ते मोबाईलमध्ये बघतात. हे बघा हे असं आहे. त्यांना मी म्हटले हे आमकं दुकान कुठे असेल बरं, त्यांनी लगेच मोबाईलमध्ये बघितलं, बघा इथे आहे बरं का, आपल्या जवळ इथे आहे. म्हणजे काय झालं, ते मोबाईल हे ज्ञान झालं एक प्रकारचं. त्या मोबाईलमध्ये सगळं ज्ञान आहे. मग आता आपल्याला त्याच्यामध्येच ठेवायचं का ते? काही प्रश्न जे असे असतात की ते त्याच्यात भेटणार नाही आहेत. आता त्यांना विचारा, आता स्वामी कुठे आहेत, नाही सांगू शकत तो. आपल्यावर संकट कधी येणार आहे, नाही सांगू शकत तो. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये मिळतील, सगळ्याच गोष्टी त्याच्यात मिळणार नाहीत. आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र तुम्हाला ज्ञानामध्ये मिळतात. अर्जुन देवांना जी काही भगवद्गीता सांगितली, जी भगवद्गीता आपण वाचून वाचून त्याचे पानं फाडली है ना. भगवद्गीता अनेक लोक रोज वाचतात, त्याचे पानं बिनं वाचतात, स्वतः वाचतात, परंतु त्या भगवद्गीतेला काही वाचवत नाहीत. ते त्यांची पानं फाटलेली असतात, ते मळकी झालेली असतात वगैरे, सगळं असं होतं. आम्ही भगवद्गीता फक्त वाचून काढतो बस. परंतु त्या भगवद्गीतेमध्ये वाचण्याचा जो उपाय सांगितलाय तो फक्त अर्जुन देवांनी काय केलेला आहे, अंमलात आणलेला आहे. म्हणजे तुमच्याकडचं जे काही ज्ञान आहे ते तुमच्या उपयोगी आलं नाही तर ते ज्ञान कसलं मग? तुम्ही म्हटले आम्हाला स्मरणाची वाक्य सगळी वचनं माहिती आहे, ज्ञान आहे त्याचं, मग स्मरण करता का? नाही, वेळच मिळत नाही. मग काय कामाचं ते स्मरण वाक्य? असून उपयोग नाही. आपल्याला असणं सुद्धा उपयोगाचंच आहे. वचन पाठांतर असणं काही ते अनुपयोगी अशातला भाग नाही. आमचे स्वामी सांगतात आता नाही तर काळांतराने उपयोगी येईल वगैरे तुम्हाला. परंतु ते ज्ञान सुरुवातीला आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला ज्ञान देण्यासाठी प्रत्येक एका विशिष्ट वेळाने परमेश्वराचे अवतार झालेले आहेत. मग चहुयुगी आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार आहे, किंवा द्वापर युगामध्ये आमच्या श्रीकृष्ण महाराजांचा अवतार आहे, किंवा मग पुढे कलियुगामध्ये 3 अवतार होतात. तर ते तिन्ही अवतार म्हणजे चक्रपाणी महाराजांचा अवतार आहे, श्री प्रभूंचा अवतार आहे आणि आमच्या स्वामींचा अवतार आहे. आणि चौकडीमध्ये पूर्ण चहुयुगामध्ये आणि सृष्टीमध्ये अनंत अवतार परमेश्वराचे झाले आहेत आणि पुढे पण होणार आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आजचा जो दिवस आहे तो दिवस आमच्यासाठी आनंदाचाच आहे. दिवाळी तर पुढे येणार आहे. हां, आता तुमची ती लगबग चालू आहे. आम्ही काही लोकांना विचारलं की बाबा ते येणार का आज तुम्ही निरोपणाला? नाही, आम्ही घराची स्वच्छता सुरू केलेली आहे. चक्रपाणी महाराज किंवा परमेश्वर अवतार जे आहेत ना ते तुमच्या जीव स्वरूपाच्या स्वच्छते शुद्धतेविषयी विचार करतायत. आणि आपण कशात अडकलेलो आहोत? घराच्या स्वच्छतेमध्ये अडकलेलो आहोत. आणि घराची स्वच्छता रोज जरी तुम्ही झाडता पुसता तरी 2 तासांनी झाडा, 1 तासांनी झाडा, परत तेवढेच माती धूळ परत त्याच्यामध्ये येते. हे चालूच राहणार आहे. आपण कधीतरी आपल्या जीवाच्या शुद्धतेचा पण विचार केला पाहिजे. तुम्हाला रोज दात घासावे लागतात. ते डॉक्टर म्हणतात 2 वेळेला दात घासा.
काही खाल्लं की दात घासा, म्हणजे मळीनत्व हे आपल्याला येत राहत आहे. सगळ्या ठिकाणी मळीनत्व सुरू आहे, घरापासून दारापर्यंत, कपड्यापासून तर शरीरापर्यंत मळीनत्व सुरूच आहे. हे संपणार नाही. किती केलं काही केलं तरी या दिवाळीला जरी अलंकार बनवला तरी परत पुढच्या दिवाळीला तो अलंकार आपल्याला नवीन बनवासा वाटतो. का की तो मागचा अलंकार कसा झाला, जुना झाला. यालाच ब्रह्मविद्येमध्ये मळीन असं म्हणतात. तुमच्यासाठी तो मळला, आता तो नवीन नाही राहिला. आता तो नवीन नाही राहिला म्हणजे तो मळला. आता आम्हाला नवीन पाहिजे. ही भूका आपल्या कधीही, ही भूक आपली कधी संपणार नाही आहे. आणि म्हणून असे जे काही दिवस आहेत, तुम्हाला आम्हाला वाटलं की दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण आहे, दिवाळी हा मोठा सण आहे आणि त्याच्यात इतका मोठा खर्च येतो की नंतर मग त्या व्यक्ती जेव्हा हिशोबाला बसतो तेव्हा कळतं की किती खर्च झाले आपले. आणि हा सगळा खर्च पुढच्या वर्षी जशाचा तसा परत करायचा आहे. आणि म्हणून आपल्याला या वेगळा सुद्धा विचार करायचा आहे. तुम्हाला तुमचं घर नीट नेटकं स्वच्छ करायचं ते करा, त्याच्याविषयी कुठलाही दुमत नाही. परंतु आपल्याला सोबतच आपल्या जीव स्वरूपाची शुद्धता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून दिवाळी हा सण पुढे येणारच आहे. पण महानुभावांचं जी काही दिवाळी आहे ते म्हणजे 5ही अवतार दिन एवढेच आपले सण आहेत बरं का. 5 अवतार दिन हेच आपले सण आहेत. हे 5 अवतार म्हणजे दिन म्हणजे 5 दिवाळ्यांसारखंच आहे. बहुतांशी ठिकाणी 5ही अवतार दिनाच्या दिवशी फराळाचं बनवलं जातं. दिवाळीचा फराळ आहे ना, तुम्ही अष्टमीला बनवता की नाही? खूप ठिकाणी 5ही अवतार दिनाला फराळ बनतो. म्हणजे आमच्यासाठी 5 दिवाळ्या आहेत, एक दिवाळी नाही आहे. इतरांची एकच दिवाळी येते वर्षातनं, आमच्या किती येतात? 5 दिवाळ्या येतात. आणि म्हणून आम्हाला प्रत्येक अवतार दिन महत्त्वाचे आहेत. प्रत्येक सण जो आहे, आता प्रत्येक सण हा औपचारिक झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी फराळ बनवला का घरी? काहींनी बनवला, काहींनी नाही बनवला. आता ज्यांनी बनवलंय ते फराळ खातात का घरी? ते कशासाठी बनवतात की कोणी आलं तर त्यांना 2 करंज्या आपला थोडा चिवडा वगैरे देण्यासाठी, नाही तर ते म्हणतील की यांनी काहीच बनवलं नाही. आपण फराळ आत्ता अलीकडे लोक जे डाएट करतात, गोड खात नाही, तेलकट खात नाही, ते दुसऱ्यांना देण्यासाठी फराळ बनवतात फक्त. म्हणजे ते स्वतः त्याचा उपयोग घेत नाहीत, खात नाहीत. म्हणजे दिवाळी ही कशी असली पाहिजे? आम्ही पदार्थांची दिवाळी करतोय, आम्ही अलंकाराची दिवाळी करतोय, आम्ही कपड्यांची दिवाळी करतो आहे, आम्ही रंगरंगोटीची दिवाळी करतोय, आम्ही दीप लावून दिवाळी करतोय, आम्ही रांगोळी काढून दिवाळी करतोय. हे सगळं आम्ही करतोय दिवाळीच्या माध्यमातनं. पण याच्यात आपल्याला आनंद हा विषय येत नाही. जिथे तुम्ही दिवे लावलेले आहेत ते दिव्यात किती तेल लागणार आहे याचं दुःख आहे तुम्हाला. बरं, ते दिवे संपून झाले की तिथे सगळं तेलकट डाग पडलेले असतात, ते तुम्हाला पुसायचं आहे. तुम्ही फटाके फोडून आनंद व्यक्त करता तर कोणातरी इजा होऊ शकते वगैरे, ह्याचं तुम्हाला दुःख आहे. कितीतरी दुःख आहे त्या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये. फ्लोमध्ये तुम्ही गोड तेलकट सगळं खाता आणि मग आजारी पडता. काही लोक फराळ बनवून आजारी पडतात, काही खाऊन आजारी पडतात वगैरे. म्हणजे दुःख त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये दडलेलं आहे. नवीन कपड्याची तर मला काही विशेषता वाटत. नवीन कपडे तुम्हाला अर्धा तासपर्यंतच नवीन असतात बरं का घातल्यावर. अर्धा तासानंतर तुम्हाला ते कपडे म्हणजे जुने कपडे बरे वाटतात आपल्याला. नवीन कपडे असं वाटते की कधी काढून जुने कपडे आपण परत घालतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद नावाचा विषयच नाही आहे. अलंकार घाला बरं तुम्ही आणि जा दिवाळीला इकडे तिकडे, तुमचं टेन्शन तेच असतं की चैन आहे की नाही, अंगठी आहे की नाही. हे सगळे दुःखाचे भाग आहेत. नवीन कलर करा बरं, चांगला कलर करा. तुम्हाला तर ते टेन्शन असतं की कोणी लहान पोरगा येईल आणि ते रंग खराब करेल, हे होईल ते होईल. थोडंसं जरी टोक निघालं तरी तुम्हाला त्याचा त्रास होत असतो, है नाही? ते बघितलं की त्रास होतो मला. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक दुःख दडलेलं आहे. आमच्या स्वामींनी जी दिवाळी भक्तजनांना दिलेली आहे ती कशी दिवाळी आहे? आनंदाची दिवाळी आहे. आनंद हीच दिवाळी आहे. तुम्ही पदार्थ वगैरे याच्यामध्ये आनंद शोधता, त्याच्यामध्ये ॲसिडिटी आहे, डायबिटीज आहे,
आहे ना, स्थूळपणा आहे, अमका आहे, टमका आहे, त्या सगळ्यामध्ये हे दुःख जडलेलं आहे. आणि आनंदाची दिवाळी हीच खरी दिवाळी आहे. म्हणून आनंद कधी होणार आम्हाला? ज्या दिवशी आमच्या स्वामींचा अवतार, पाचही अवतारांचे अवतार दिन आहेत, त्यासाठी तो दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे. आता काही एक मला मेसेज आले काही लोकांचे की अवतार कधी साजरा करायचा आपल्याला, किंवा कोणीतरी म्हटलं की जन्म कधी साजरा करायचा. नाही, साजरा शब्द नाही, जन्म कधी करायचा. म्हटलं आपल्याला जन्म नाही करायचा देवाचा. आता देवाचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांचा जन्म नाही झाला, त्यांचा काय झाला? अवतार झाला. म्हणजे आता आपल्याला सर्वात पहिले इथून ज्ञानाची सुरुवात आहे आमची, की आम्हाला त्या अवतार दिनाला अवतार दिन म्हणायचं आहे, जन्मदिन म्हणायचं नाही. आणि आम्हाला अवतार दिन साजरा करायचा आहे, अवतार साजरा करायचा नाही आहे. अवतार परमेश्वराचा झालेला आहे. अनेक ठिकाणी पाचही अवतार दिनाला पाळणा बांधतात. अष्टमीचा विषय सोडून द्या, बाकीच्या 4 अवतार दिनाला तुम्हाला कुठल्याही प्रकारे पाळणा बांधण्याची आवश्यकता नाही. तुमच्यामध्ये ती धमक असली पाहिजे की जिथे कुठे असा अनिष्ट किंवा चुकीचे विधी घडतायत त्या ठिकाणी तुम्ही बोलून हे केलं पाहिजे, त्यांचं निरसन केलं पाहिजे. तुमची भूमिका ठाम असली पाहिजे. त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे पाळणा बांधायचा नसतो. आता तुमच्या वाढदिवसाला बांधता का तुम्ही पाळणा? तुम्ही आता मोठे झालेले आहेत, काही 50 वर्षाचे झालेले आहेत, 80 वर्षाचे झाले, 8 वर्षाचा जरी झाला पोरगा तरी त्याच्यासाठी पाळणा बांधतात का वाढदिवसाला? आमच्या स्वामींना 850 वर्ष होत आले आणि श्री चक्रपाणी महाराजांचं तर 904वा अवतार दिन आहे. म्हणजे हे डोक्यातनं काढून टाका. हे ज्ञान तुम्ही अशा प्रकारे तुमच्याकडे ज्ञानस्तर वाढला पाहिजे. त्याच्यानंतर किती वाजता करायचं आहे अवतार दिन? किती वाजता करायचा? तुम्ही जन्मले त्याच वेळेला केक कापता का? नाही, वेळेशी काही संबंध नाही आहे. एखादा व्यक्ती सकाळी जन्मलेला तो संध्याकाळी साजरा करत असतो. अवतार झालेला आहे. ते म्हणतात की नाही सकाळी 9लाच विडा ठेवायचा चक्रपाणी महाराज, त्याच्या आधी ठेवलं तर काय होईल? स्वीकारणार नाहीत का? रोज आपण अवताराला म्हणजे स्वामींना देवाला विडा ठेवत नाही का? म्हणजे आपल्याला या गोष्टींचं जे अज्ञान आहे ते या माध्यमातून काढायचं आहे. आणि यासाठी श्रीप्रभूंचा अवतार झालेला आहे, आमच्या स्वामींचा अवतार झालेला आहे, चक्रपाणी महाराजांचा अवतार झालेला आहे, दत्तात्रय प्रभूंचा, श्री कृष्ण महाराजांचा अवतार झालेला आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला जी शुद्धता आहे, चक्रपाणी महाराजांचा अवताराची वैशिष्ट्य जर का आपण बघितली तर त्यांनी हातामध्ये सूप आणि खराटा हे घेतलेलं आहे. आणि पूर्ण ते जे त्यांच्या मालकीचं नाही आहे, त्यांच्या नावावरती जागा नाही आहे, म्हणजे आपण जागेच्या संबंधित जास्त आपण जडलेलं, म्हणून असं उच्चारण मी केलेलं आहे. हे जगच परमेश्वराच्या मनोधर्माने निर्माण झालेलं आहे. आणि त्या जगातली प्रत्येक कानाकोपरा जो आहे तो स्वच्छ असला पाहिजे, प्रत्येक जीव शुद्ध असला पाहिजे, हा परमेश्वराचा मनोधर्म असतो. आणि म्हणून श्री चक्रपाणी महाराजांनी आम्हाला ते स्वच्छता जी आहे ते स्वच्छतेचे धडे दिलेले आहेत. मुळामध्ये म्हणजे या स्वच्छतेचे जे जनक आहेत ते आहेत श्री चक्रपाणी महाराज. संत गाडगे बाबांच्या नावाने जरी स्वच्छता अभियान चालू असेल तरी पण याची जी जे काही मूळ रवल्या गेलेलं आहे मुळामध्ये ते श्री चक्रपाणी महाराजांनी सर्वात प्रथम हातामध्ये श्रीकरामध्ये सूप आणि खराटा घेतलेला आहे. आणि द्वारावतीचे जे काही गल्या गोदऱ्या वगैरे आहेत, म्हणजे जास्त घाण राहणारे जे ठिकाणं आहेत ती त्यांनी झाडून काढलेली आहेत. आणि तो कचरा मुक्त ते प्रदेश केलेला आहे. त्याची कुठलीही जाहिरात त्यांची झालेली नाही आहे किंवा कुठपर्यंत ते कुठे इकडे तिकडे बोलल्या गेलं असंही नाही आहे. फक्त महानुभाव पंथाच्या ग्रंथामध्ये त्याची नोंद आहे. आणि म्हणून ही स्वच्छता नुसती जागेची, पदार्थांची वगैरे वस्तूची नाही आहे. ही स्वच्छता प्रत्येक अस्वच्छ गोष्टींची स्वच्छता श्री चक्रपाणी महाराजांनी आम्हाला सांगितलेली आहे. तर आजचं जे सत्र आहे या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत. आणि 904व्या श्री चक्रपाणी प्रभू अवतार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. दंडवत हो.